श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 37. अष्टम स्कंध. ज्योतिषशास्त्रात राहू केतूला कालसर्प म्हणतात. यांची गती नेहमीच वक्र असते. उदयोन्मुख ग्रह सरळ जाणार तर राहू वक्र जाणार. त्यामुळे सर्व ग्रह या सर्पाच्या मुखात जातात आणि त्या जातकाचे कर्म तमोमय होते, लवकर प्रकाशात येत नाही. त्यामुळे त्याच्या वाट्याला संघर्ष येतो. शेपटीचा फटकारा मात्र तीव्र नसतो, म्हणून वासुकीच्या तोंडाकडे जाणे उत्तम अंगाचे निदर्शक नाही. उलट शेपटीकडे जाणे म्हणजेच संघर्षतमातून बाहेर पडणे आहे. असुरांनी तोंडाकडून मंथन सुरू केले. त्या महाकाय सर्पाच्या मुखातून भयंकर विषारी तप्त फुतकार निघू लागले. त्यामुळे दैत्य हैराण झाले. इतक्या परिश्रमानंतरही प्रथम प्रगट झाले ते कालकूट विष. सर्वांचे त्रास दूर करण्यासाठी स्वतः समस्येच्या समोर जावे लागते, तर तो महान ठरतो. ते विष महादेवांनीच पचवले. नंतर कामधेनू, उच्चैश्रवा, ऐरावत प्रकट झाले. लक्ष्मी, कौस्तुभमणी आणि पारिजात वृक्ष निघाला. सरतेशेवटी एक दैदिप्यमान पुरुष हातात कलश घेऊन बाहेर आला. तो धन्वंतरी, प्रत्यक्ष जीवनाधार, अमर करणारे अमृत घेऊन आला. दैत्यांनी ओरडा केला, आम्ही आधी अमृत प्राशन करणार. दुसरा दैत्य म्हणाला, मी आधी पिणार. झाले. दैत्यातच भांडण सुरू झाले. भगवंतांनी मोहिनी रूप धारण करून दैत्य समूहात प्रवेश केला. दैत्य तिच्या सौंदर्यावर मोहित झाले, मोहिनीच्या मागे लागले. अमृत प्राशन, अमृतकुंभ आणि त्यासाठी चाललेले भांडण सर्व काही विसरले. मोहिनी मोहमयी आहे. मोह माणसाला किंकर्तव्य मूड बनवतो. जो मोहात अडकला, मोहिनीत आसक्त झाला, त्याला संसार बंधनातच फसून राहावे लागते. त्याला परमार्थ तत्व, देवत्व, अमृतत्व प्राप्त होत नसते. मोहिनीने अत्यंत प्रेमळ वाणीने दैत्यांना वश केले. दैत्य म्हणाले, देवी, हा कुंभ तू घे आणि अमृताचे वाटप कर. तू जे करशील ते आम्हाला मान्य आहे. माया अशीच असते. ती नसून असल्याचा आभास निर्माण करते. जीव त्यावरच भुलतो. जे नाही तेच मिळवण्यासाठी माणूस धडपडतो. पण आहे त्यात समाधान मानले तर तेच अमृत आहे हे त्याला कळत नाही. आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या किंबहुना त्याने घेतलेल्या सोंगालाच आपण भुलतो आणि भूलभुलैया 84च्या फेऱ्यात अडकतो. त्यातून सुटकाच होत नाही. असो, अमृत सगळेच देवांना मिळाले. दैत्य वंचित राहिले. पण मोहिनीला शब्द दिल्यामुळे, तिच्या रूपाची भुरळ पडल्यामुळे दैत्य गप्प बसले. तरी देवांविरुद्ध त्यांनी शड्डू ठोकला. घनघोर युद्ध झाले आणि दैत्य पराभूत झाले. इंद्राची पुन्हा राज्यावर प्रतिष्ठा झाली. यानंतर महादेवांना सुद्धा भगवंताच्या मोहिनी रूपाची मोहिनी पडल्याची आणि त्यांनीही देवांची स्तुती केल्याचे वर्णन येते. या मन्वंतरानंतरच्या 7 मन्वंतराचे वर्णन केले आहे. त्यात वामन अवतार बलिराजाला अत्यंत ऐश्वर्यसंपन्न अशा सूतल लोकांचे राज्य प्रदान केले. पुढे तोच इंद्रपदावर आरूढ झाला. 8व्या मन्वंतरात गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यशृंग आणि व्यास असे सप्तर्षी होतील. दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि 14वा इंद्र सावर्णी मनू होईल. श्री शुकदेव म्हणाले, परीक्षिता, अशी 14 मन्वंतरे भूत, भविष्य, वर्तमान अशा 3ही काळात होतील. अशा 1000 चतुर्युगानुसारच कल्पाची गणना करत असतात.